सगळ्यांना नमस्कार. मी प्राध्यापक मुबीन तांबोळी, ट्रेनर, कोच, काउन्सिलर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज एक कथा आपल्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. अनमोल हिरे. एका व्यक्तीला उंट खरेदी करायचा होता म्हणून तो बाजारात गेला. आपल्याला ज्या पद्धतीचा उंट अपेक्षित आहे, हवा आहे, तसा उंट त्यानं शोधला. त्या उंटाच्या मालकाला तो भेटला. या उंटाची किंमत काय, कितीपर्यंत तुम्ही देणार आहात, ही सगळी काही चर्चा झाली आणि व्यवहार ठरला. सगळं काही झालं, पैसे वगैरे दिले. आता ह्या व्यक्तीनं तो उंट आपल्या ताब्यात घेतला आणि तो निघाला. आता ज्यावेळेस तो घरी पोहोचला त्यावेळेस त्याने आपला जो काम करणारा व्यक्ती त्याला सांगितलं की छानपैकी या उंटाला स्वच्छ धुवून काढ, छानपैकी. आणि ज्यावेळेस त्याच्या पाठीवर असणारं साहित्य त्या कामवाल्या व्यक्तीनं ते काढलं, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की त्याच्या खाली एक पिशवी ठेवलेली आहे. त्याने ती पिशवी पाहिली आणि पळत पळत त्या मालकाकडे आला आणि त्याला सांगितलं, अहो मालक, पाहिलं का, ही पिशवी आहे त्याच्या खाली, पहा काय आहे याच्यामध्ये. आता त्या मालकानं ती पिशवी उघडली आणि पाहतो तर काय, त्याच्यामध्ये अनमोल असे हिरे होते. 10 हिरे त्याच्यात ठेवलेले होते. ते पाहिल्यानंतर त्या नोकरानं, त्या काम करणाऱ्या व्यक्तीनं त्या मालकाला सांगितलं, अरे वा, उंट तर मिळाला, पण तुम्हाला हे हिरे सुद्धा मिळाले, म्हणजे तुम्ही उंटही आणला आणि हिराही आणला. असं म्हटल्यानंतर मात्र त्या मालकाला राग आला आणि तो म्हटला, हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. तसंच तो व्यक्ती पुन्हा त्या बाजारात गेला आणि ज्या व्यक्तीकडून त्यानं उंट खरेदी केला होता त्या व्यक्तीला शोधू लागला. त्या व्यक्तीला शेवटी त्याने शोधून काढलं आणि सांगितलं की तुमच्याकडनं जो उंट आता मी घेतला, त्या उंटाच्या पाठीवर ही पिशवी मला सापडली आणि याच्यात हे काय आहे ते बघा, हे घ्या. असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती, त्याने ती पिशवी पाहिली आणि इतका त्याला आनंद झाला. तो म्हणे, मी ही पिशवी शोधत होतो, कुठे गायब झाली, मला काही कळलं नव्हतं, परंतु तुम्ही किती प्रामाणिक आहात, किती चांगले आहात आणि हे हिरे तुम्ही मला परत देता, याच्यामध्ये हिरे आहेत. आणि ते उघडले, पाहिलं, क्या बात आहे, व्हेरी गुड. असं म्हटल्यानंतर ज्यानं हे उंट खरेदी केला होता तो म्हटला, ओके ठीक आहे, येतो मी आता. तो निघाला. परंतु तितक्यात त्या व्यक्तीनं त्याला आवाज दिला आणि म्हटलं, इकडे या. अहो, याच्यातला एक हिरा मला तुम्हाला बक्षीस म्हणून द्यायचा आहे. तुम्ही एवढं अमूल्य काम केलेलं आहे, मला हा हिरा तुम्हाला बक्षीस म्हणून द्यायचा आहे. आता असं म्हटल्यानंतर ज्यानं तो हिरा खरेदी केला होता तो व्यक्ती म्हटला की नाही, मला तसं काही बक्षीस वगैरे नको, कारण तुम्हाला ही पिशवी देण्याच्या आधीच त्यातले 2 हिरे मी काढून घेतलेले आहेत. ओ माय गॉड. हे ऐकल्यानंतर मात्र तो जो उंटाचा पहिला मालक होता त्याला राग आला आणि तो म्हणता, किती बेशिस्त आहात तुम्ही, किती विचित्र आहात तुम्ही, अगदी विश्वासाच्या पात्र नाही. हे माझं आहे, हे हिरे माझे आहेत, ही पिशवी माझी आहे आणि मला न विचारता तुम्ही याच्यातले 2 हिरे कसे काढू शकता, कसं तुम्ही असं केलं, तुमच्याबद्दल मी किती चांगला विचार केला होता आणि तुम्ही मात्र असं वागलात. असं म्हणून त्याने पटकन ती पिशवी उघडली. नक्की यानं 2च हिरे घेतले का अजून काय घेतलं चेक करण्यासाठी पाहिलं, ते काउंट केले तर त्याच्या लक्षात आलं याच्यात जे हिरे होते ते सगळे तसेच आहेत. 10च्या 10 हिरे तसेच आहेत. आणि मग पुन्हा त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि तो म्हटलं, अरे तुम्ही कुठे हिरे घेतले, हे तर सगळे तसेच आहेत त्याच्यात. मग ज्यानं तो उंट खरेदी केला होता त्यानं स्मितहास्य केलं आणि सांगितलं, मी 2 हिरे माझ्याकडे ठेवलेले आहेत, परंतु ते ह्या पिशवीतले नाही आहेत. ते हिरे म्हणजे माझी स्वतःची इमानदारी आणि दुसरं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान. मला ह्या हिऱ्यांपेक्षा माझे ते 2 हिरे अमूल्य आहेत, अनमोल आहेत. मी तुम्हाला जे म्हटलं की मी 2 हिरे काढून घेतलेले आहेत, त्याच्या आधी तुमचं माझ्याबद्दलचं मत वेगळं होतं आणि आता मी ज्यावेळेस म्हटलं 2 हिरे घेतले तर तुमचं मत बदललं. हेच आयुष्यात घडतं. पण इथं महत्त्वाचं आहे आपल्या जवळचे स्वतःच्या व्यक्तिमत्वातले हिरे पाहणं आणि ते हिरे जपणं. हे ज्याला जमतं, ज्याला शक्य होतं,
तो आपल्या आयुष्यात हिऱ्यासारखाच समजू शकतो. मित्रांनो, गोष्ट छोटीशी आहे, परंतु खरंच हे जे असे दोन हिरे आहेत, त्या व्यक्तीनं स्वतःची इमानदारी आणि सेल्फ रिस्पेक्ट, आपला स्वतःचा आत्मसन्मान, हे हिरे किती छान जपलेत नाही का? आपणही आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये आपले असे कोणते कोणते हिरे जपलेले आहेत? हा प्रश्न आपण स्वतः आपल्या मनाला विचारावा. आणि खरं सांगू का मित्रांनो, ज्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वातले असे जास्तीत जास्त हिरे सापडतील ना, तोच अनमोल, तोच खरा श्रीमंत. आपण सर्वजण असेच श्रीमंत होऊयात, असेच अनमोल बनत राहूयात, हीच अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ, हा विचार, ही कथा आपण पूर्ण ऐकली याचा अर्थ नक्कीच इतरांना समजावून घेणं आणि नवनवीन शिकण्याचा हिरा तुमच्याकडे आहे हे मात्र निश्चित. तुमच्या या श्रीमंतीला आणि अनमोलतेला पुन्हा एकदा नमन करतो. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. नवीन विषयासह लवकरच भेटूया. धन्यवाद.